नागरिकत्व भाग 2 मधील आर्टिकल 5 ते 11 हे नागरिकत्वाबाबत तरतुदी आहेत. भारतात भारतीय नागरिक व परकीय लोक हे राहतात. भारतीय नागरिक व परकीय लोक हे राहतात. परकीयांमध्ये 2 भाग आहेत, मित्र राष्ट्राचे परकीय आणि शत्रू राष्ट्राचे परकीय. सर्व नागरी व राजकीय अधिकार नागरिकांना मिळतात. सर्व नागरी व राजकीय अधिकार हे भारतीय नागरिकांना मिळतात, तर सर्व नागरी व राजकीय अधिकार हे परकीयांना मिळत नाहीत. ते दुसऱ्या कोणत्या तरी देशाचे नागरिक असतात म्हणून. परकीय, मित्रपरकीय व शत्रुपरकीय. मित्रपरकीयांना भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या देशांचे ते नागरिक असतात, त्यामुळे त्यांना जास्त सुविधा भेटतात शत्रुपरकीयांपेक्षा. शत्रुपरकीयांना आर्टिकल 22चे संरक्षण उपलब्ध नसते, तर यांना आर्टिकल 22चं संरक्षण उपलब्ध असते. अधिकार, मित्रपरकीयांना शत्रुपरकीयांपेक्षा जास्त अधिकार आहेत. काही मूलभूत अधिकार हे फक्त भारतीयांना मिळतात किंवा फक्त भारतीय नागरिकांना मिळतात. त्याच्यामध्ये 15, 16, 19, 29, 30. 15, 16, 19, 29, 30. मतदानाचा अधिकार 326 हा फक्त नागरिकांना भेटतो. प्रेसिडेंट, राज्यपाल, CJI, कॅग, व्हाईस प्रेसिडेंट, उच्च सार्वजनिक पदे धारण करण्याचा अधिकार हा फक्त भारतीय नागरिकांना आहे. फंडामेंटल ड्युटीज फक्त भारतीयांना लागू आहेत. प्रेसिडेंट होण्यास पात्रता ही जन्माने नागरिक असावा किंवा नॅचरलायझेशनने नागरिकत्व मिळालेले असावे. जन्माने, नॅचरलायझेशनने, स्वीकृती या 3 तत्वाद्वारे नागरिकत्व मिळालेले असावे. आणि USA फक्त जन्माने ही तरतूद आहे. फक्त जन्माने असणाऱ्यालाच प्रेसिडेंट बनता येतं. यांच्यामध्ये जन्माने, नॅचरलायझेशनने आणि स्वीकृतीने असावं. कॉन्स्टिट्यूशनमध्ये नागरिकत्व कोणाला मिळेल हे सांगितलं आहे, कसं मिळेल हे सांगितलेलं नाही. कोणाला मिळेल हे सांगितलं आहे, कसं मिळेल हे सांगितलेलं नाही आहे. स्वातंत्र्य, 26 जानेवारी 1950 पूर्वी भारताच्या नागरिकत्वाबाबत तरतुदी संविधानात 5, 6, 7, 8, 9 हे 26 नोव्हेंबर 1949ला अंमलात आलेले आहेत. 3 मार्गाने नागरिकत्व दिलेलं आहे. 26 जानेवारी 1950 रोजी 3 मार्गाने नागरिकत्व दिलेले आहे. अधिवास, स्थलांतरित, वंश. अधिवास, स्थलांतरित आणि वंश या बेसिसवरती. 26 जानेवारी नंतर भारतीय नागरिकत्वासाठी संसद कायदा करेल. कलम 11 नुसार संसदेने नागरिकत्व कायदा 1955 याच्यामध्ये संसदेने नागरिकत्व कायदा 1955 हा तयार केलेला आहे. 26 जानेवारी नंतरच्या नागरिकत्वासाठी याच्यामध्ये 10 वेळा अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. 1955 नंतर 57, 60, 85, 86, 92. 57, 60, 85, 86, 92. 3, 4, 9, 15, 19. 3, 4, 9, 15, 19. ठीक आहे. नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी 5 मार्ग दिले आहेत, तर समाप्तीसाठी 3 मार्ग दिले आहेत. प्राप्त करण्यासाठी जन्म, वंश नोंदणी, स्वीकृती, प्रदेश सामिलीकरण. जन्म, वंश नोंदणी, स्वीकृती, प्रदेश सामिलीकरण. जन्म, वंश नोंदणी, स्वीकृती, प्रदेश सामिलीकरण. आर्टिकल 5 अधिवासाच्या आधारे भारतात राहणाऱ्या व्यक्ती जर किंवा व्यक्तीचा जन्म जर भारतात, त्या व्यक्तीच्या आईवडिलांपैकी एकाचा जन्म भारतात झाला असेल, राज्यघटना लागू होण्यापूर्वी 5 वर्ष सामान्यपणे भारतात राहणारा व्यक्ती असेल, राज्यघटना लागू होण्यापूर्वी 5 वर्ष सामान्यपणे भारतात राहणारा व्यक्ती असेल, आईवडिलांपैकी एक जर भारतात जन्मला असेल, या दोन्हीपैकी एक या तिन्हीपैकी एक कोणतीही एक अट पूर्ण केलं तर तो भारतीयाचं नागरिकत्व मिळवू शकते. आर्टिकल 6 आणि 7 हे स्थलांतरितांच्या नागरिकत्वाबाबत आहेत. आर्टिकल 6 बघा, पाकमधून भारतात आलेल्यांचे यांचं नागरिकत्व 19 जुलै 1948 पूर्वी आलेल्यांचं 19 जुलै 1948 ही तारीख करण्यामागे एकच कारण आहे. 19 जुलै 1948ला पाकमध्ये परवाना पद्धत लागू करण्यात आलेली आहे. आर्टिकल 6 नुसार जे पाकमधून भारतात आलेले आहेत 19 जुलै 1948 पूर्वी स्वतः आई वडील आजी आजोबा यांचा अविभाजित भारतात जन्म झालेला असावा. स्वतःचा आई किंवा वडिलांचा किंवा आजी किंवा आजोबांचा अविभाजित भारतात जन्म झालेला असावा. आर्टिकल 7 नुसार जे इंडियामधून पाकिस्तानात गेले आणि परत भारतात आले, इंडिया पाकिस्तान आणि परत इंडियामध्ये आलेले यांचे नागरिकत्व 19 जुलै 1948 नंतर आला आहे असं समजलं जाईल. ठीक आहे.
6 महिने भारतात वास्तव्य करावे लागेल, नंतर अर्ज करता येईल. स्थलांतर 1 मार्च 1947 नंतर केलेले असावे. त्यांनी जे स्थलांतर केले ते 1 मार्च 1947 नंतर केलेलं असावं. आर्टिकल 7 आर्टिकल 8 बघा, इंडिया टू इतर देशात गेलेले भारतीय वंशाच्या लोकांचं नागरिकत्व NRI लोकांनी जे बाहेर देशात गेलेले आहेत त्यांनी नागरिकत्वासाठी अर्ज करावा दूतावासात. त्यासाठी त्याला भारतीय वंशाचा पुरावा द्यावा लागेल आणि स्वतः आई वडील किंवा आजी आजोबा यांचा भारतीय नागरिक वंश सिद्ध करावा लागेल. आर्टिकल 8 आर्टिकल 9 बघा, एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास तर ती व्यक्ती भारताचा नागरिक राहणार नाही. कलम 9 कलम 10, व्यक्तीचे नागरिकत्व संसदेने केलेल्या तरतुदीच्या विचारात घेऊनच भारतीय नागरिक राहील. म्हणजे व्यक्तीचे नागरिकत्व हे भारतीय संसदेच्या तरतूद केलेल्या विचाराच्या अधीन राहील. कलम 11, संसदेला तरतुदी करण्याचा अधिकार आहे. फक्त संसद याबाबत नागरिकत्वाबाबत तरतूद करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. 26 जानेवारी 1950 नंतरचे नागरिकत्व याबाबत घटनेत तरतूद नाहीत. यासाठी संसदेने नागरिकत्व कायदा केलेला आहे 1955चा. या कायद्यानुसार भारताला नागरिकत्व प्राप्ती 5 वेने करता येते. बाय बर्थ, जन्माने नागरिकत्व. यांच्यामध्ये बघा 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 मध्ये जन्म जर भारतात झालेला असेल तर आई वडील कुठलेही नागरिक असले तरी ती व्यक्ती भारतीय नागरिक असणार आहे. 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987. जर जन्म 1 जुलै 1987 ते 3 डिसेंबर 2004 मध्ये झाला असेल, जर जन्म 1 जुलै 1987 ते 3 डिसेंबर 2004 मध्ये झाला असेल तर आई वडील कोणीही एक भारताचा नागरिक असावा. जर जन्म 3 डिसेंबर 2004 नंतर झालेला असेल तर आई प्लस वडील किंवा कोणी एक दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसावा. परकीय राजदूत, शत्रू राष्ट्रातील नागरिकांची मुलं, परकीय राजदूत यांना जन्माने नागरिकत्व मिळत नाही. नेक्स्ट आहे वंशतत्वाद्वारे नागरिकत्व. व्यक्तीचा जन्म जर भारताबाहेर झाला असल्यास हे मिळते वंशतत्वाद्वारे. 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 वडील भारताचे नागरिक असावे. 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 2004 यामध्ये जन्म झाला असेल तर आई वडील कोणीही एक नागरिकत्व असावं. तर 3 डिसेंबर 2004 नंतर जन्म झाला असेल भारताच्या बाहेर तर दोघे पण नागरिक असावे आणि 1 वर्षात नोंदणी करावी. जन्म झाल्यावरती 1 वर्षात नोंदणी करावी 3 डिसेंबर 2004 नंतर जन्म झाला असेल तर. नंतर नोंदणी तत्वाद्वारे नागरिकत्वाची प्राप्ती. याच्यामध्ये भारतीय वंशाची व्यक्ती जी 7 वर्षापासून भारतात राहते अर्ज करण्याआधी, विदेशात राहणारी भारतीय वंशाची व्यक्ती, भारतीय नागरिकाशी विवाह केलेली व्यक्ती जी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात राहते. नंतर भारतीय वंशाच्या व्यक्तीची अल्पवयीन मुले, पूर्ण वयोक्षमतेचा व्यक्ती, ती आई वडिलांपैकी एक पूर्व स्वातंत्र्य भारताचा नागरिक होते, त्याने नोंदणी अर्जाद्वारे 1 वर्ष आधी वास्तव्य मस्ट आहे. भारतीय नागरिक म्हणून नोंद झालेल्या व्यक्तीची सज्ञान मुलं, भारतीय सज्ञान व्यक्ती जी 5 वर्ष भारताचा परकीय नागरिक म्हणून आहे, सज्ञान व्यक्ती जी 5 वर्ष भारताचा परकीय नागरिक म्हणून आहे. ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया म्हणून आहे OCI. अर्ज करण्यापूर्वी 1 वर्ष भारतात सलग राहणारा आहे. OCI करण्याआधी 5 इयरपासून तो राहतोय. 1 इयर सलग राहणार आहे, 5 वर्ष राहतोय आणि सलग राहतोय. भारताचा निवासी समजण्यासाठी नोंदणी अर्जाआधी 12 महिने तो भारतात असावा. भारताचा निवासी समजण्यासाठी नोंदणी करण्याआधी त्यांनी 12 महिने भारताचं नागरिकत्व असावं. 12 महिन्यांच्या आधी 8 पैकी 6 वर्षात भारतात राहिलेला असावा. नंतर बाय नॅचरलायझेशनमध्ये जर बघितलं तर स्वीकृतीद्वारे जी व्यक्ती अशा देशाची नागरिक नसावी तेथे भारतीय नागरिकत्व अलाउड नाही.
इतर देशाचं नागरिकत्व प्राप्त नसावे, अर्ज करण्यापूर्वी मिनिमम 12 महिने सलग राहावं, 12 महिन्याच्या आधी मागच्या 14 वर्षात 11 वर्ष भारतात राहावं, 14 वर्षात 11 वर्ष भारतात राहावं. 2019 तरतूद कमी केली. 14 वर्षात 5 वर्ष भारतात राहावं, 14 वर्षात 5 वर्ष भारतात राहावं. PAB साठी कशासाठी आहे? स्वीकृतीद्वारे. चरित्र चांगले असावे, 8व्या परिशिष्टामधील एका भाषेचे ज्ञान असावे, वास्तव्याचा व शासकीय सेवेत कार्य करण्याचा हेतू असावा, विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता. विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल सरकारने स्वीकृतीद्वारे नागरिकत्व देऊ शकते, बाकी सगळ्या अटींना शिथिल करून. विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांततामध्ये संविधानप्रती निष्ठेची शपथ घ्यावी लागते. प्रादेश समिलीकरणासाठी केंद्र सरकार ठरवते. याबाबत कोण ठरवतं? केंद्र सरकार ठरवते. नागरिकत्वाची समाप्ती, त्याग करणं, काढून घेणं आणि संपुष्टात येणं. त्याग करणं, काढून घेणं आणि संपुष्टात येणं. NRI भारताचा पासपोर्ट असणारा, भारतात न राहणारा, भारताचा पासपोर्ट असणारा पण भारताबाहेर राहणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असतो, त्याला राजकीय हक्क मिळतात. नंतर पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, दुसऱ्या देशाचा पासपोर्ट असतो, दुसऱ्या देशाचा नागरिक असतो पण त्याचे पूर्वज भारतीय असतात. 2002 पासून ही PIO ही तरतूद आली. नंतर ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, भारताचा परकीय नागरिक. 2 डिसेंबर 2005 पासून OCI तरतूद आलेली आहे. 26 जानेवारी 1950 रोजी व नंतर भारताचा नागरिक असावी किंवा नागरिक होण्यास पात्र असावी. 15 ऑगस्ट 1947 नंतर ती भारतात राहत असावी. 16 देशांतील लोकांना दिलं जाते. PIO प्लस OCI एकत्र करून 2015ला OCI कार्ड आलं आहे. कोणतं कार्ड आलं आहे? OCI कार्ड. कधी आलं आहे? 2015ला. कशापासून? PIO आणि OCIला एकत्र करून. PIO योजना 2002ला आलेली आहे. 19 ऑगस्ट 2002ला बाय होम मिनिस्ट्री. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका या देशास लागू नाही आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूतान, बांगलादेश, श्रीलंका यांना लागू नाही आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका यांना ती लागू नाही आहे. भेटीसाठी नोंदणीची गरज नाही. 15 वर्ष भारत भेटीसाठी दुसरा विजा लागत नाही. 15 वर्ष भारत भेटीसाठी दुसरा विजा लागत नाही. राजकीय हक्क सोडून सर्व काही मिळतं. राजकीय हक्क सोडून सर्व काही मिळतं. 7 वर्ष राहिल्यास भारताचं नागरिकत्व मिळतं. 7 वर्ष भारतात राहिल्यात भारताचं नागरिकत्व मिळतात. मग PIOला किती वर्ष भारतात राहावं लागतं? तर 7 वर्ष राहावं लागतं. OCI 2 डिसेंबर 2005, 26 जानेवारी 1950 रोजी नागरिकत्व होण्यास पात्र असावी. 26 जानेवारी 1950 नंतर भारतात राहावी. 15 ऑगस्ट 1947 नंतरच्या भारताच्या क्षेत्रात ती राहणारी व्यक्ती असावी. भारताचा कितीही दिवस राहता येईल. नोंदणीची गरज नाही. भारत भेटीसाठी आजीवन विजा मिळेल. राजकीय हक्क सोडून सर्व मिळतं. नंतर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 PAB मधील पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशमधील मायनॉरिटीज हिंदू, शीख, जैन, पारसी, बुद्धिस्ट, ख्रिश्चन. हिंदू, शीख, जैन, बुद्धिस्ट, पारसी, ख्रिश्चन यांना म्हणजे हे 6 जण आहेत. यांना भारतीय नागरिकत्व नोंदणी किंवा स्वीकृती तत्वाद्वारे मिळते. नोंदणी किंवा स्वीकृती तत्वाद्वारे मिळते. याद्वारे हवे असल्यास अर्जाआधी मिनिमम 6 वर्ष भारतात राहावे. अर्जाआधी सलग 1 वर्ष प्लस 5 त्याच्या आधी 1 वर्ष आधी 5 वर्ष भारतात राहिलेला असावा. भारतात राहणे गरजेचे आहे. म्हणजे टोटल 6 वर्ष भारतात राहणं गरजेचं आहे. नंतर फक्त महत्त्वाचं आहे रजिस्ट्रेशन करत असताना, नोंदणी करत असतानाच्या अटी बघा. 7 वर्षापासून राहायला असावं. विदेशी राहणारा भारताच्या वंशाची व्यक्ती असावी. भारतीय नागरिकांशी विवाह केलेला व्यक्ती असावी. भारतीय वंशाच्या व्यक्तीची अल्पवयीन मुलं असावी. भारतीय नागरिक म्हणून नोंद झालेल्या व्यक्तीची सज्ञान मुलं असावीत. सज्ञान व्यक्ती जी 5 वर्ष भारतात परकीय नागरिक म्हणून राहते अशी नोंद झालेला व्यक्ती असावी.